कोल्हापूर रत्नागिरी महामार्गासाठी केली जाणारी खुदाई प्रचंड मोठ्या प्रमाणात आज ही खुदाई होत आहे. डोंगर भाग हा फोडला जात आहे. सरकारच्या नवीन ध्येय धोरणानुसार लोकांना सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते केले जात आहेत. पण या रस्त्यावरती असणारी आजूबाजूला जुन्या रस्त्यावरती असणारी वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. इथे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारणतः एक मुख्य रस्त्यापासून खाली 35 ते 40 फुटाची खुदाई करण्यात आलेली आहे. काय होतास तू, काय झालास तू, कुण्यासाठी डोंगर निसर्गा फुटलास तू, अशी म्हणण्याची वेळ सामान्य निसर्गप्रेमींच्या वरती आलेली आहे. सरकारकडून माफी अपेक्षा एवढीच आहे, रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडं मोठ्या प्रमाणात तोडलेली आहेत. आज बदलत्या काळानुसार रस्त्यांचं रुंदीकरण करावं लागत आहे, दळणवळणाच्या सुविधा द्याव्या लागत आहेत. कारण खऱ्या अर्थानं मानवी शरीराला रक्तवाहिन्या जशा असतात त्या पद्धतीनं राष्ट्राच्या प्रगतीसाठी रक्तवाहिन्या काय असतील तर मुख्य म्हणजे आपले महामार्ग रस्ते. या मताशी आम्ही देखील सहमत आहे. पण सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जेवढी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे तितक्याच प्रमाणात या रस्त्याच्या दुतर्फा सरकारकडून झाडं लावणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल